राज्याला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले आहेत. तिच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी होते. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही तापलेलं वातावरण पाहायला मिळालं होतं. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती असा दावा केल्याने या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं होतं. दरम्यान काल वैष्णवीचा वाढदिवस होता. कुटुंबियांच्या आठवणींनी आजही डोळ्यात अश्रू आणलं. माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील भाऊक होऊन म्हणाले, आज ती असती तर तिचा वाढदिवस साजरा झाला असता. ती वाढदिवसाला घरी यायची. माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची. आजही तिच्या आठवणी ताज्या आहेत. हे सांगताना त्यांच्या भावना आवरल्या नाहीत. आस्ते वाढदिवस तिच्या घरी इथे येऊन साजरा केला असता. यायची ती इकडे पण यायची. वाढदिवस असला की भेटून जायचे. आम्ही इकडे केक आणायचो असेल तर आम्ही तिथं जायचो. तिला मिसळ आवडायची म्हणून सकाळी मिसळ आणून ठेवली. वाढदिवस म्हणून रात्री 12 वाजता माझ्या मुलांनी केक आणून रात्री ठेवलाय तिच्यासाठी. तिच्या खूप आठवण येतो. खूप आठवणी मला नाही बोलता येतो साहेब. आता नाही बोलता येत मला. वैष्णवी जिवंत असती तर काल तिचा 23वा वाढदिवस साजरा झाला असता. तिच्या निधनानंतर कुटुंबियांनी तिच्या आठवणीत वाढदिवस साजरा केला. वैष्णवीला आवडणारी मिसळ तिच्या फोटोसमोर ठेवत कुटुंबियांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तिच्या आठवणीने आजही कुटुंबियांच्या मनातील जखम खोल झाली आहे. तत्पूर्वी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तब्बल 58 दिवसांनी बावधन पोलिसांनी पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आलिया बागल यांच्या कोर्टात 11 जणांवर तब्बल 1670 पानांचे आरोपपत्र 14 जुलैला दाखल झाले. यात सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत.